Good morning student. Today we are going to learn first standard science subject 5th number chapter forms of matter, solid, liquid and gas. Okay. Last video we learned matter exists in three forms: solid, liquid and gases. Now today we will see activity here. Now listen, which activity? Keep a piece of stone on a table and observe that happen. It stays there. Now put a water on table and observe. It flows over. You can see both stone and water. Can you see air? No. You can feel air moving around, especially when it is a windy day. Touch a piece of stone. You will find it hard. Now touch water. Your hands get wet. Take some pieces of paper and put them on a table. Switch on a fan. Pieces of paper will fly away. This shows the presence of air around us. So you have seen that you can feel stone, water and air as solids, liquid and gases. Now listen, keep a piece of stone on a table and observe that happen. It stays there. आता एखादा स्टोन आपण काय करायचं, घ्यायचं आणि टेबल वरती ठेवायचं आणि ऑब्जर्व करायचं. तो दगड इकडे तिकडे काय होत नाही, मूव होत नाही, तो एकाच ठिकाणी बसतो. नंतर काय करायचं, नाव पुट वॉटर ऑन द टेबल अँड ऑब्जर्व इट फ्लोज ओव्हर. आणि नंतर काय करायचं, टेबल वरती आपण पाणी ओतायचंय. तर ते पाणी काय होतं, सगळीकडे फ्लो होतं, म्हणजे पसरतं. यू कॅन सी बोथ स्टोन अँड वॉटर. आपल्याला काय पाहायचंय, स्टोन आणि वॉटर कडे पाहायचंय. पहा, कॅन यू सी एअर? आपण एअरला पाहतो का? नो. बट यू कॅन फील एअर मूव्हिंग अराउंड. परंतु आपल्याला आपण ती फील करतो, आपल्याला ते जाणवते की आपल्या अवतीभोवती काय आहे, एअर आहे ती. इस्पेशली व्हेन इट इज अ विंडी डे. आणि कधी जाणवते जास्तीत जास्त, जेव्हा सुसाट्याचा वारा वगैरे सुटतो, त्यावेळेस आपल्याला ती एअर खूप प्रमाणात काय होते, जाणवते. टच अ पीस ऑफ स्टोन. यू विल फाइंड इट हार्ड. आता पहा, तुम्ही काय करायचंय, स्टोनला काय करायचं, टच करायचं. आपल्याला तो कसा जाणवतो, हार्ड जाणवतो, कठीण जाणवतो. नाउ टच वॉटर. युअर हँड्स गेट वेट. आणि जेव्हा आपण काय करतो, वॉटरला, पाण्याला काय करतो, टच करतो, तेव्हा आपले हात कसे होतात, वेट, म्हणजे ओले होतात. नाव लिसन, टच अ पीस ऑफ स्टोन. यू विल फाइंड इट हार्ड. जेव्हा आपण दगडाला स्पर्श करतो, त्या स्टोनला स्पर्श करतो, तेव्हा आपल्याला तो कसा जाणवतो, कठीण जाणवतो. नाउ टच वॉटर. युअर हँड वेट गेट. आणि जेव्हा आपण वॉटरला टच करतो, तेव्हा आपले हात कसे होतात, ओले होतात. टेक सम पीसेस ऑफ पेपर अँड पुट देम ऑन अ टेबल. स्विच ऑन अ फॅन. पीसेस ऑफ पेपर विल फ्लाय अवे. पहा, पेपरचे लहान लहान तुकडे करायचे आणि टेबलवरती ठेवायचे. आणि फॅन काय करायचा, स्विच ऑन करायचा, फॅन चालू करायचा. तेव्हा पाहायचं हवेमुळे काय होतात, ते पेपरचे तुकडे असे उडायला लागतात. दिस शो द प्रेझेन्स ऑफ एअर अराउंड अस. याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपल्या अवतीभोवती काय असते, हवा असते, एअर असते. सो you have seen that you can feel stone, water, air as solid, liquid and gas. You have seen that you can feel stone, water, air as solid, liquid and gas. ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं की सॉलिड, लिक्विड आणि गॅस. स्टोन हा काय झाला, सॉलिड झाला, त्याचा तो कसा जाणवतो, आपल्याला हार्ड जाणवतो. लिक्विडला टच केलं की आपले हँड्स काय होतात, वेट, ओले होतात. आणि पेपरचे लहान लहान तुकडे करून टेबलवरती ठेवले आणि फॅन स्विच ऑन केला की पेपर काय करतात, उडू लागतात. म्हणजे आपल्या अवतीभोवती काय आहे हे आपल्याला जाणवतं, एअर आहे हे जाणवतं. मग ह्या तीन वस्तूवरूनच आपल्याला काय जाणवतं, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्म्स. ओके, गॅसेस थिंग्स.
Okay, do you understand this activity? Now listen, see then next. Properties of matter. Properties of matter. Matter occupies space. मॅटरला काय असतं, ठराविक असा स्पेस असतो पहा. ॲक्टिव्हिटी टाइम हियर. टेक अ ग्लास अँड कीप इट ऑन अ टेबल. नाव पुट अ स्टोन पीसेस इनटू द glass one by one till the glass is full. Now you cannot put more stones into it. This shows that stones occupy space. आता पहा, एक ग्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, जे स्टोनचे लहान लहान पीसेस आहेत ते त्या ग्लासमध्ये भरेपर्यंत टाकायचे आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे की तो ग्लास काय होतो, पूर्ण असा त्या स्टोन्सनी भरलेला दिसतो आपल्याला. नाव लिसन सी देन. टेक अनदर ग्लास अँड कीप इट ऑन अ टेबल. नाव कीप ऑन ॲडिंग वॉटर इन टू ग्लास. You will see that when the glass is full, no more water can be poured into it. This shows that water occupies space. आपल्याला पाहायचं आहे की एक टेबलवरती काय ठेवायचं आहे, ग्लास ठेवायचं आहे आणि त्याच्यावर त्या ग्लासमध्ये काय करायचं आहे, पाणी भरायचं आहे. जेव्हा आपण ग्लास भरतो तेव्हा त्यातील पाणी काय होतं, खाली सांडायला लागतं. म्हणजे ग्लासला सुद्धा काय आहे, एक ठराविक असा स्पेस आहे पहा. टेक अ ग्लास अँड जग. फिल द जग विथ वॉटर. इन्वर्ट द ग्लास इन जग. कीपिंग द ग्लास स्ट्रेट. You will find that water does not enter into the glass. This is because air is already present in the glass and there is no space for the water to enter into the glass. Now listen, take a glass and jug. एक ग्लास आणि जग घ्यायचा आहे. फिल द जग विथ वॉटर. जग मध्ये काय करायचं आहे, पाणी भरायचं आहे. इन्वर्ट द ग्लास इन द जग. ग्लास मधलं जे पाणी, ग्लास मध्ये काय करायचं आहे आपल्याला, ग्लास मध्ये पाणी ओतायचं आहे पहा. यू विल फाइंड दॅट वॉटर डज नॉट एंटर इनटू द ग्लास. दिस इज बिकॉज एअर इज ऑलरेडी प्रेझेंट इन द ग्लास अँड देअर इज नो स्पेस फॉर द वॉटर टू एंटर इनटू द ग्लास. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला काय समजतं की त्या ग्लासला सुद्धा काय आहे, ठराविक असा आकार आहे. यू विल फाइंड दॅट वॉटर डज नॉट एंटर इनटू द ग्लास. दिस इज बिकॉज एअर इज ऑलरेडी प्रेझेंट इन द ग्लास अँड देअर इज नो स्पेस फॉर द वॉटर नो एंटर इनटू द ग्लास. See here. Take a glass and jug. Fill the jug with water. Invert the glass in jug. Keeping the glass straight, you will find that water does not enter into the glass. This is because air is already present in the glass and there is no space for the water to enter into the glass. पहा, ग्लास आणि जग घ्यायचं. त्या जग मधलं पाणी जे आहे ते ग्लास मध्ये काय करायचं, ओतायचं आहे. कीपिंग द ग्लास स्ट्रेट. दोन्ही ग्लास स्ट्रेट ठेवायच्यात. यू विल फाइंड दॅट वॉटर डज नॉट एंटर इनटू द ग्लास. आणि आपल्याला पाहायला मिळतं की त्या ग्लासपेक्षा जास्त पाणी आपल्याला त्याच्यामध्ये भरता येत नाही, कारण त्या ग्लासला काय असतं, एक ठराविक असा काय असतो, स्पेस असतो. दिस इज बिकॉज एअर इज ऑलरेडी प्रेझेंट इन ग्लास अँड देअर इज नो स्पेस फॉर द वॉटर टू एंटर इनटू द ग्लास. आणि जास्त पाणी त्याच्यामध्ये ग्लासमध्ये बसत नाही. ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये काय असते, ग्लासमध्ये सुद्धा एअर असते आणि तिथे आपल्याला जाणवतं की तिथे आणखी जास्त पाणी ओतण्यासाठी, वॉटर ओतण्यासाठी जास्त स्पेस नाहीये. नाव टिल्ट द ग्लास स्लाइटली. एअर मूव्स आउट ॲज बबलीज अँड टू फिल दॅट स्पेस वॉटर एंटर्स इनटू द ग्लास. आता मग घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जग घेऊन जे ग्लासेस आहेत ते काय करायचे, पाण्याने भरलेले जग घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये काय करायचे, तर उलटे असे ग्लासेस भरायचे. तेव्हा आपल्याला असं जाणवतं की त्यातून काय होतात, बुडबुडे
आल्यासारखे, म्हणजे आपल्याला जाणवतं काय, म्हणजे हवा ही सगळीकडं आहे, एअर ही सगळीकडं काय असते. नाव टिल्ट द ग्लास इवन मोर, अगेन यू विल ऑब्झर्व दॅट सम मोर एअर मूव्स आउट अँड मोर वॉटर इंटर्स इनटू द ग्लास. आणि आपल्याला ते जाणवतं की त्या ग्लासमधली हवा निघून गेलेली आहे आणि त्या ग्लासमध्ये भरपुरात भरपूर पाणी काय झालेलं असतं, साठलेलं असतं. दिस शोज दॅट एअर ऑल्सो ऑक्युपाइज स्पेस. आणि ह्याच्यावरूनच समजतं की एअरला सुद्धा काय असतो, एक ऑक्युपाइज काय असतो, स्पेस असतो. ओके, डू यू अंडरस्टँड नो दिस ॲक्टिव्हिटी? नाव लिसन, सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. मॅटर हॅज वेट. आता पहा, ह्या ज्या भौतिक वस्तू आहेत त्यांना काय असतं, वेट, वजन असतं. टेक अ पीस ऑफ स्टोन ऑर एनी सॉलिड मटेरियल अँड वेट इट, यू विल सी दॅट इट हॅज सम वेट. आता काय करायचं, दगड एक घ्यायचा आहे, सॉलिड मटेरियल घ्यायचं आहे आणि ते पाहायचं आहे की त्याला पण एक काय असतो, ठराविक असं वजन असतं. टेक एनी एम्प्टी ग्लास और बॉटल अँड नोट इट वेट. एक काय करायचं आहे, एम्प्टी बॉटल किंवा काय घ्यायचं आहे, नोट एम्प्टी ग्लास किंवा एम्प्टी बॉटल घ्यायची आहे. नाव फिल द ग्लास और बॉटल विथ वॉटर और एनी अदर लिक्विड्स. आता काय करायचं आहे पहा, त्या ग्लासमध्ये किंवा बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे. नोट इट वेट अगेन, यू विल सी दॅट द वेट मोर नाव. नाव लिसन, इट वेट अगेन, यू विल सी दॅट इट वे मोर नाव. आणि आपल्याला तेव्हा जाणवतं की त्या ग्लासचं वेट जास्त आहे. सुरुवातीला जो रिकामा असतो आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केलेलं आहे, पाणी ओतलं तर त्या ग्लासला सुद्धा काय येतो, एक ठराविक आकार येतो. पहा, इट वेट मोर नाव, म्हणजे त्याचं वेट जे आहे, त्याचं वजन जे आहे ते रिकाम्या ग्लासपेक्षा जास्त असतं. टेक अन एम्प्टी बलून अँड नोट इट वेट. आता पहा, एक एम्प्टी बलून घ्यायचा, रिकामा बलून, फुगा. नाव फिल इट विथ एअर. आणि काय करायचे, त्याच्यामध्ये हवा भरायची आहे. नोट द वेट अगेन, यू विल सी ऑब्झर्व दॅट इट वेट्स मोर द नाव. आणि नंतर काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे की त्या रिकाम्या बलूनपेक्षा यू विल ऑब्झर्व दॅट इट वेट मोर नाव. आणि तेव्हा आपल्याला जाणवतं की ह्याला सुद्धा एक वेट काय आहे, चांगलं असं वजन आहे. दिस शोज दॅट एअर हॅज वेट. आणि त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की एअरला सुद्धा काय आहे, वेट आहे. मध्ये द्रवीभवनामध्ये होतं. सी हिअर, द रिव्हेन्स ऑफ कंडेन्शन इज कॉल्ड इव्हापोरेशन. आणि त्याचं जर बाष्पीभवन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, इव्हापोरेशन. कन्वर्जन ऑफ लिक्विड इंटू सॉलिड, फ्रीजिंग. अ लिक्विड कॅन चेंज इंटू सॉलिड ऑन कुलिंग. पहा, लिक्विड ज्या वस्तू आहेत त्या जर थंड केल्या तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, सॉलिडमध्ये. दिस इज कॉल्ड फ्रीजिंग. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीजिंग. फॉर एक्झाम्पल पहा, वॉटर जर आपण ट्रेमध्ये ओतून ठेवलं किंवा एखाद्या पातेल्यात ओतून फ्रीजरला लावलं तर त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, म्हणजे सॉलिडमध्ये होतं. कीपिंग वॉटर इनटू अ फ्रीजर कन्वर्ट इट इनटू आईस आफ्टर फ्यू आवर्स. पहा, जे वॉटर आपण फ्रीजरमध्ये लावून ठेवलेलं आहे त्याचं रूपांतर थोड्याच वेळामध्ये कशामध्ये होतं, आईसमध्ये होतं, बर्फामध्ये होतं. Okay, see then, last point, uses of matter. Uses of matter. Some uses of matter in our everyday life are as follows. Some uses of matter in our everyday life are as follows. See, to breathe for example air. आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी कशाची गरज असते, एअरची गरज असते. आता हे ज्या भौतिक वस्तू आहेत त्यांचे काय फायदे आहेत, आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय फायदे आहेत पहा. टू ब्रीथ फॉर एक्झाम्पल एअर, श्वासोच्छवास करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, एअरची. टू क्वेंच थ्रस्ट फॉर एक्झाम्पल वॉटर, आपल्याला जर तहान लागली तर कशाची गरज असते, पाण्याची. टू ॲड ट्रान्सपोर्टेशन फॉर एक्झाम्पल कार, ट्रेन, बस एक्सेट्रा,
आणि जर आपल्याला एखादी वस्तू ट्रान्सपोर्ट करायची असेल किंवा आपल्याला लांब दूर कुठवर जायचं असेल तर कशाची गरज लागते? कार, ट्रेन आणि बसची गरज लागते. टू इम्प्रूव्ह आवर क्रॉप्स फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर, ट्रॅक्टर्स एक्सेट्रा. आता जर शेतामध्ये पीक घ्यायचं असेल तर आपल्याला कशाची गरज लागते? फर्टिलायझर, खतांची गरज लागते आणि ट्रॅक्टरची गरज लागते. टू इम्प्रूव्ह आवर इटिंग हॅबिट्स फॉर एक्झाम्पल स्पून, फ्रॉक्स, स्नीप एक्सेट्रा. आपल्या ज्या खाण्याविषयी ज्या सवयी आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल पहा कशाने खातो आपण? स्पूननी खातो, फ्रॉक्सनी खातो, निपनी खातो. टू पास इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनादर, फॉर एक्झाम्पल टेलिफोन, रेडिओ, फॅक्स एक्सेट्रा. आणि आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर कशाची गरज लागते? टेलिफोनची लागते, रेडिओची लागते किंवा फॅक्सची लागते. टू नाव द टाइम ॲट अ सर्टन पिरियड, फॉर एक्झाम्पल क्लॉक, वॉच एक्सेट्रा. टू नो द टाइम ॲट अ सर्टन पिरियड. आणि जर आपल्याला काय करायचं असेल, टाइम जर पाहायचा असेल, वेळ जर पाहायची असेल तर आपल्याला कशाची गरज लागते? क्लॉक आणि वॉचची गरज लागते. फॉर एंटरटेनमेंट, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर मनोरंजनाचा कार्यक्रम पाहायचा असेल तर पहा MP3 प्लेयर्स, VCDS, DVDS, DVDची गरज असते, DVDS, VCDS किंवा MP3 प्लेयरची काय लागते? गरज लागते. एंटरटेनमेंटसाठी कशाची गरज लागते? MP3 प्लेयर्स, VCDSची आणि DVDSची गरज लागते. DVDSची गरज लागते. ओके, डू यू अंडरस्टँड नो? युजेस ऑफ मॅटर. ओके, टू ब्रीथ फॉर एक्झाम्पल एअर, टू क्वेंच थर्स्ट फॉर एक्झाम्पल वॉटर, टू एड ट्रान्सपोर्टेशन फॉर एक्झाम्पल कार, ट्रेन, बस. टू इम्प्रूव्ह युअर क्रॉप्स फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर, ट्रॅक्टर्स एक्सेट्रा. टू इम्प्रूव्ह युअर इटिंग हॅबिट्स फॉर एक्झाम्पल स्पून, फ्रॉक, स्नीप एक्सेट्रा. टू पास इन्फॉर्मेशन फ्रॉम वन पर्सन टू अनदर, for example see telephone, radio, fax etc. To know the time at a certain period, for example clock, watch etc. For entertainment, for example MP3 players, VCDS and DVDS. तर एंटरटेनमेंट साठी कशाची गरज असते? ह्या सर्व गोष्टींची गरज असते. स्टुडंट, यू अंडरस्टँड नो? Matter exists of three forms: solid, liquid and gas. We see the activities and now listen, we see conversion of one state of matter to another, then solid, conversion of solid into liquid, conversion of gas in liquid, conversion of liquid into solid. Okay, we think we understand no this. Now listen, we see the uses of matter. ह्या भौतिक वस्तूंची गरज आपल्याला कसा फायदा होतो, कसा उपयोग होतो हे आपण पाहिलेलं आहे. ओके, आय थिंक यू अंडरस्टँड दिस चॅप्टर. थँक यू.